एवढं धमकीसारखं रडून राहिला बे? अबे गण्या, माय हे आसू आनंदाचे आहेत बे. काय म्हटलं ते? आनंदाचे असू? काय झालं बापा तुला आता असं एवढं काय भेटलं गव्हाण? गण्या, आज लगा मले लय म्हणजे लय चांगलं वाटून राहिलं रे. लय आनंद झाला मले, आणि म्हणून माझ्या डोळ्यातून हे आसू येऊन राहिले. अबे कंदील तोंड्या, सीधा सीधा सांग ना काय झालं तर. कायले फालतूचा पाल्याला लावून राहिला? आणि श्याम्या, पहिले हे धमकेसारखं रडणं थांबव आणि मला सगळं डिटेल मध्ये सांग काय झालं तर. गण्या, आज मले माय बाबानं छातीशी धरलं रे भाऊ लाडानं. माय एवढा लाड केला त्यानं, आणि मले म्हटलं माय बाबू माय सोन्या. बाबा रे बाबा, बाबा आज माय लय लाड केला बे माय बाबानं. काय काय म्हटलं ते श्याम्या? त्या बाबानं तुला लाड केला आज? हे उलटी गंगा कशी वाहून राहिली आज बाबा? ते तर मला बी माहित नाही बे गण्या, पण माय बापानं आज आहे ना सकाळून सकाळूनच मले प्रेमानं उठवलं गड्या, आणि माय कपाळाची पप्पी घेतली, आणि मले असं वाटलं त्यावेळेस की बस रे आता माय बाप बदलला गड्या, आता मी पण बदलतो. आता बाप म्हणेन तसंच मी वागत जाईन. अबे श्याम्या, तू काही म्हण गड्या, मला काहीतरी झलमाल वाटून राहिला. नाही तर त्या बाप त्याच्या पक्का गब्बर सिंग आहे ना बे. तुला बुटानं पट्ट्यानं हातीत जाईल त्यानं कुताळते ना. ज्या कळावर पडला त्या कळावर लातीनं तुला टुंगलते. काहीतरी तू म्हण गड्या, कुछ तर गडबड आहे श्याम्या. हो गड्या गण्या, तू म्हणतो ते बी बात बरोबरच आहे. नाही तर माय बाप का कालपर्यंत मला कुत्र्यासारखा कुताळे बे, आणि आज अचानक त्याचं उलटं रूप. काय मला काही समजून नाही राहिलं गड्या आता काय झालं असेल लेख. मला तर आता लयच भेव वाटून राहिला गड्या. माय बापानं आज लोक माया कधी लाड नाही केला, पण आज लाड केला. काय बात असेल पे गण्या? काय श्याम्या, मला त्या बाबाचा इरादा काही बरोबर नाही वाटून राहिला गड्या. नक्कीच काहीतरी कांड होईल त्यासोबत. पाय भाऊस, सावधान राह तू आता श्याम्या. खबर लाव की त्या बापानं कोण असं त्यासोबत आज एवढं प्रेमानं वागला. ते आई काही म्हणे काय? अबे माय बी माझी लयच प्रेमाने वागून राहिली ना. नाही तशी ती माय लाड करते, पण आज तिचेही जास्तच प्रेम तू येऊन राहिलं होतं. दोघंही माय बाप का आज मले तर नवरद्यासारखाच मान देऊन राहिले. माय लग्न तर करायचा इरादा नाही बे यायचा. अबे हेंबाळ्या, आपण लेका 19-20 वर्षाचे आहो. का बालविवाह करतील ते, जेलमध्ये जातील ते? आपल्या लग्नाचं वय पुढे झालं का लग्नाचं? काहीतरी दुसरं आहे का कारण? बाबू गण्या, आता ते कोणतेही कारण असो, पण आज माया बाप माझी एवढा चांगला वागला, माय चांगली वागली, माय बापही चांगला वागला. पण मी आता ठरवलं, आता अतून पुढे मी माय बापाले मायले कधीच दुखणार नाही. मी त्याच्या म्हणण्यानुसारच राहील रे बा. आता त्यानं माय जीवाचं काही करा, मला काही मागा, मी काही बी द्यायला तयार होते. आता मी माय हाडाचं काळं करीन, मी किती बी कष्ट करीन, पण मी माय बापाले खुश ठेवीन यापुढे. अरे काय गणा, श्यामा काय करू तुम्ही इकडे? अरे बापरे अण्णा राजा, आज काय झालं हो तुम्हाला? आम्हाला मस्त गणा श्यामा म्हणून राहिले, नाही तर कधी बी पा रिकाम सोटो हो, भामट्या हो, दलिंद्रा हो, हेच तुमच्या तोंडून निघे आमच्यासाठी. आज सूर्य कुठून काय पश्चिमेला उगवला का लेक? अरे गणा, आम्ही ते इकडे लाडानं म्हणत होतो, तुम्ही आपलेच पोटी आहे की नाही रे, म्हणून बोलायचं बा. असं काही राग बिग देऊ बा, ते राग आला बा मला माफ कर जा. लेका श्याम्या, आज लोक लेका आपल्याला कुत्रे हुंगत नव्हतं ना बे. गावातला एकही जण आपल्याशी धड वागत नव्हता. आता हा अण्णा एवढा मोठा माणूस बी आपल्याशी चांगला प्रेमानं वागून राहिला. सकाळून तर त्या बाप बी त्याशी चांगला बोलला. काय झालं काय गोलमाल आहे रे भाऊ? काय झालं गणा, श्यामा काय बोलून राहिले तुम्ही? काही नाही हो अण्णा, काही नाही, आपलं असंच बोललो तुम्ही. अरे तुम्ही असं टाइमपास कोण करू राहिले? जा ना, कागदपत्र शोधा ना तुमचे. तयारी लागा ना आता. गण्या, हा अण्णा आपल्याला कोणते कागदपत्र शोधायला लावून राहिला? कोणत्या तयारी लावायला सांगते आपल्याला? काय गड्या, मला काही समजून नाही राहिलं गड्या आज काय होऊन राहिलं तर. हो अण्णा, काय ते बाप स्पष्ट सांगा ना बा, असं काऊन तुम्ही कोड्यात बोलून राहिले? का बे पोट्टे, तुम्हाला काहीच माहित नाही का अजून? काय अण्णा, काय माहित नाही आम्हाला, सांगा तर खरी बा सीधं. अण्णा राजा, तुम्ही बी आमची मजा घेऊन राहिले का? सांगा ना बा, काय झालं तर? काही चुकलं का बा आमचं? अबे पोट्टो, मी मजा नाही घेऊन राहिलो तुमची. तुम्ही काही टीव्हीवर कोणती न्यूज ऐकली का? मोबाईलवर नाही आला का तुमच्या? काय तुमच्या कोणत्या दोस्तांना फोन करून सांगितलं काय? सांगा, काही तुम्हाला माहित पडलाय काय? नाही बा अण्णा, टीव्हीचं मा घरी ते चॅनल संपले, बंदच आहे, आणि मोबाईल मध्ये बॅलन्स नाही, कॉल येते नाही कॉल जाते नाही. माय तर मोबाईलच खराब व्हायला अण्णा, नवीन मोबाईल बी घेणं होऊन नाही राहिला मा ऐकून, आणि मा बाप बी मला पैसे नाही देऊन राहिला, आणि टीव्ही तर काही बा मी पाहिले नाही. आता तुम्ही सांगा बा काय न्यूज आहे तर. अबे पोट्टे हो, आपल्या शासनानं आता लाडका भाऊ योजना काढली. त्यात 12वी जे पास झाले आहेत ना, ते दर महिना 6,000 रुपये, आणि त्या डिप्लोमा झाला ना त्याचा त्याला 8,000 रुपये, आणि त्यानं ते त्याचे पुढचे शिकले की नाही, ते एम.ए. गिमे म्हणतात काय, तर त्याला 10,000 रुपये महिना देऊन राहिले. आता तुम्ही दोघे 12वी पास आहे, तर तुम्हाला आता 6,000 रुपये महिना चालून जाते ना. अण्णा राजा, तुम्ही आमची सकून मजा तर नाही घेऊन राहिले राजा? हो ना अण्णा, आता लोक आम्ही लोकांची मजा घेत होतो, आता तुम्ही आमची मजा घेऊन राहिले का राजा? अबे पोट्टे हो, माव तुमचा भरोसा नसेल तर जा तुमच्या दोस्ताला विचारा, पेपर पहा, टीव्ही पहा, कोणाच्या घरी जाऊन. तसं काय पोट्टे, तुम्हाला गावातल्या खबर माहिती आहे, कोणाचं लफडं कोणासोबत, कोण कोणासोबत चालू आहे, कोण कुठे गेलं, कोणाच्या घरी काय भाजी केली, आज कोणाच्या घरी झगडा झाला, आज काय होऊन राहिलो कुठे, आणि हेच तुम्हाला माहित नाही? नाही ना राजा अण्णा, आम्हाला काहीच माहित नव्हतं. मग आता सांगा ना आम्हाला की आता आम्ही काय करावं? पोट्टे एक काम करा, तुम्ही त्या सीटवर जा, कोणत्या त्या कॉम्प्युटरवाल्याकडे जा, आणि त्याला विचारा काय काय नियम आहेत, कोणते कोणते कागद लागतात, आणि जा, आणि ज्या वेळेस तुम्हाला 6,000 रुपये महिना चालू होईल ना, यांना विसरू नका. चांगली मस्त पार्टी जा, मला ओली पार्टी. अबे श्याम्या, त्या डोक्यात पडला का उजेड? अबे झांबल्या, सकाळून त्या बाप त्याशी एवढा कोण चांगला वागला, तुला समजलं का आता?
हा आता माय भेजात पडला भाऊ उजीळ. आता मले समजलं सकून सकून माय बाप एवढा चांगला कोण वागला माझी. पहिले तर मला वाटलं भूतांनाच त्याला झपटलं काय. पण जाऊ दे गड्या, काही असो, माय बाप माझी चांगला वागला, मला लय चांगलं वाटेल. आणि माय बापाला मी काहीच मदत करू लागत नाही असं मला लय वाटे. पण आता मी भाऊ 6,000 रुपये महिना कमवेल. आता मी मा घरी ते 6,000 रुपयातले देतील काही पैसे आणि मा घरी मी मदत करत जाईल. जाऊ दे ना गड्या शाम्या, आता त्या बापान लाड केला त्या अण्णाशी आपला चांगला आता संबंध तयार होईल. त्यानं आपल्याला मस्त ओली पार्टी मागितली. आता आपली गावात इज्जत वाढील. काही का असे ना आपल्याला 6,000 रुपये महिना चालू होईल ना आता. आता मजाच मजा. अबे गण्या लेका, आपण 12वी पास झालो लेका, म्हणून आता आपल्याला 6,000 रुपये महिना भेटून राहिला. नाही तर आपली काय अवकात होती लेका पास व्हायची. अबे लेका पुऱ्या साल भरले का मी एक धडा नाही वाचला कधी. जेव्हा ते शिकली माझ्याजवळ आली तिकडे आणि तिच्या मी पेपरातला फॉर्म पण लिहिलं म्हणून मी पास झालो रे बा. जाऊ दे, मला 45% काय असेल ना, पण आज मला 6,000 रुपये महिना तर भेटीन. हो ना लेका, माझ्याजवळ बी ते पूजीचा नंबर आलता तर माय बी चांगलीच फालली होती. एक उत्तर मी तिचं पाहून लिहिलं होतं. नाही तर मला त्या इंग्लिशमध्येच गचकलं असतं लेका म्या. तसं बी मास्तरनं मला त्या तोंडी परीक्षेत नापासच केलं असेल असं वाटतं मला. लेका शाम्या, त्या बापाला माहीत पडलं तर त्या बापानं लय लाड केला का त्या. पण माझ्या बाप तर सकाळीच कुठे चालला गेला, दुसऱ्या गावी गेला की काय गेला. आता तिकडून आल्यावर माझ्या बापाला माहीत पडल्यावर माझ्या बाप बी माझ्या चांगला लाड करीन. आता चला भाऊ, मस्त आपण घरी जाऊ आणि मस्त पैकी आपले कागदपत्र शोधू आणि त्या शेतीवर जाऊन पाहू रे बापा येतं. मग ते आपलं काय तर करू. हा हा, चल गड्या, पहिले शेतूर जाऊ आणि मग ते कागदपत्र कोणत्या ते पाहा लागेल ना आपल्याला. नाही आपल्याला काय माहित कोणतं काय कागदपत्र लागते तर. हा गण्या, आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला. अरे हो गड्या, ते तर राहूनच जाते गड्या नेहमी. तर आमच्या प्रेक्षकांनो, मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ पहा, लाईक करा, आवडल्यास कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. आम्ही यानंतर आणखी चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणू, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण तुम्ही जर आम्हाला प्रोत्साहित केले तर आम्ही द्विगुणित होऊन आमचे प्रयत्न आणखी वाढू व तुम्हाला आणखी चांगले चांगले व्हिडिओ आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी आणू. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. चला लवकरच भेटू नव्या एका व्हिडिओ सोबत. ठीक आहे.